कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपये आणि जिल्हा परिषदेच्या 30 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचं लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, स्वर्गीय शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजीराव सावंत, मुलगा अमिताभ सावंत, निर्धार संस्थेचे समीर देशपांडे, मृत्युंजय प्रतिष्ठानचे सागर देशपांडे तसंच सावंत कुटुंबीय आणि तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते। हे दालन उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा आणि कुटुंबियांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिवाजीराव सावंत हे हयात असते तर साहित्य क्षेत्राला आणखी झळाळी मिळाली असती अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या केवळ आठवणी न जपता समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पुण्यात सुरू केला, हे प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, समीर देशपांडे, सागर देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर आजरा शहरातील नागरिक उपस्थित होते।